पूर्वीच्या काळामध्ये मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवलं जायचं। मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवणं हे जास्तीचं आरोग्यदायी आहे, परंतु आताच्या काळामध्ये आपण मातीची भांडी वापरत नाही किंवा आपल्याला मातीच्या भांड्याविषयी पुरेशी माहिती नसते। आज आपण आजच्या व्हिडिओतून नवीन मातीचा तवा कसा वापरायचा, त्याची काळजी कशी घ्यायची, नवीन तवा आणल्यानंतर तो वापरात आणण्यासाठी आपण काय करायचं याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीही तुमच्या घरामध्ये मातीचा तवा आणला असेल किंवा आणणार असाल तर मातीच्या तव्यामध्ये नक्कीच जेवण बनवा। यामुळे तुम्हाला लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे खजिने मिळत असतात। तर हा बघा मातीचा आपण नवीन तवा आणलेला आहे। तर हा नवीन तवा आपण खरेदी करून आणल्यानंतर प्रथम हा तवा आपल्याला 2 ते 3 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे। तर बघा हा 50 रुपयाला मला तवा मिळालेला आहे। तर आजकाल 50 रुपयामध्ये काय मिळतं, तर 50 रुपयामध्ये आपल्याला आपलं आरोग्य मिळत आहे। तर या मातीचा तवा आपण वापरून आपलं आरोग्य हे निरोगी ठेवू शकतो। तर हा मातीचा तवा खालून असं त्याला स्टँड देखील आहे। हा वापरायला देखील खूप सोपा आहे आणि यामध्ये आपण सहज चपाती किंवा आपण यामध्ये आमलेट करू शकतो किंवा तुम्ही यामध्ये डोसा देखील करू शकता, भाकरी करू शकता। तर हा तवा आणल्यानंतर बघा आपण प्रथम हा तवा 2 ते 3 तासासाठी एखाद्या मोठ्या टबमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यामध्ये हा तवा आपल्याला घालायचे। तर हा तवा घातल्या पाण्यामध्ये बघा त्यामधून थोडेसे बुडबुडे निघू लागतात। घातल्या तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर त्यामधून बुडबुडे येऊ लागतात, म्हणजे हे जे पाणी असतं ते पाणी हे नवीन मातीचं भांड आहे ते शोषून घेतं। तर जुनं झाल्यानंतर हे जास्त शोषून घेत नाही, त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही घातल्या यामध्ये बुडबुडे येतील आणि काही काळानंतर हे बुडबुडे बंद होतील। तर 2 ते 3 तासानंतर आपण हा तवा पाण्यामधून बाहेर काढायचा आहे। तर तुम्ही म्हणाल मातीचा तवा आपल्याला जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तो खराब होईल का किंवा त्याचे तुकडे पडतील का, तर असं काही नसतं। हा मातीचा तवा भट्टीमध्ये छान शेकलेला असतो, त्यामुळे तुम्ही तो पाण्यामध्ये ओव्हरनाईट जरी भिजत घातला तरीही त्याला काही होणार नाही किंवा त्याची माती तर देखील बघा थोडी सुद्धा निघत नाही। तर असा हा तवा पूर्णपणे सोक झालेला आहे। तर आता आपण हा तवा पहिल्यांदा साफ करून घेऊया, कारण की हा तवा बनवताना काही त्यामध्ये केमिकल वगैरे वापरलेलं असेल किंवा तो भट्टीमध्ये शेकल्यामुळे त्याचं काही रिॲक्शन होणार असेल, त्यासाठी अगोदर आपण तो साफ करून घेऊया। पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे आपण तो पूर्णपणे साफ करून घेणार आहोत। तर बघा एक चमचाभर मीठ आपल्याला या तव्यावरती पसरवायचं आहे आणि एका लिंबाच्या मदतीने आपल्याला हा तवा साफ करायचा आहे। तर मातीची भांडे तुम्ही साफ करत असताना तुम्ही घासणीचा किंवा साबणाचा किंवा एखाद्या तुम्हाला डिशवॉशरचा वापर करायचा नाही, कारण की हा मातीचा तवा बघायला छोटी छोटी न दिसणारी छिद्रे असतात, त्यामुळे आपण एखादं केमिकल किंवा साबण त्यामध्ये आपण त्याला लावला तर तो आज शोषला जातो आणि त्याचा आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो। त्यासाठी आपण मातीची भांडी हे नेहमी तुम्ही लिंबवाने किंवा राखेने आणि नारळाच्या ज्या केसराने तुम्ही साफ करू शकता किंवा लिंबवाला मीठ लावून त्याने देखील तुम्ही साफ केली तरी देखील चालेल। तर पहिल्यांदा हा भिजल्यामुळे आपण व्यवस्थित साफ करून घ्यायचा, म्हणजे त्यावरती जर निघणारी माती असेल किंवा काही केमिकल असेल तर ते पूर्णपणे निघून जातं। आता हा तवा आपण स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकत ठेवणार आहोत। तर पुन्हा तुम्हाला वापरात आणल्यानंतर सारखा उन्हात ठेवायला लागणार नाही। पहिल्यांदा हा तवा साफ केल्यानंतर तेवढा आपण उन्हामध्ये ठेवायचा आहे। तर बघा आपण इथे दिवसभर उन्हामध्ये हा तवा ठेवून घेतलेला आहे, तवा छान सुकलेला आहे। तर आता आपण हा तवा वापरात आणू शकतो, यामध्ये आपण चपात्या करू शकतो। तर हा नवीन तवा आहे, तुम्ही यामध्ये जर चपाती करायला असंच गेला तर यावरती चपाती किंवा इतर कोणतेही पदार्थ चिटकून बसतील। त्यासाठी सर्वात आधी आपण त्यावरती 1 चमचाभर इतकं तूप घालून घेऊया आणि त्याला आपण एक अशा प्रकारे कांदा चिरून त्या कांद्याने आपल्याला हे तूप ह्या तव्याला सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे, म्हणजे यावरती तुम्ही चपाती, भाकरी किंवा डोसा किंवा काहीही केलं तरी ते चिटकणार नाही। तर तूप व्यवस्थित सर्व बाजूंना लावून घ्यायचं आहे। मातीचा तवा असल्यामुळे, मातीचं भांडं असल्यामुळे ते थोडंसं आत शोषलं जातं, त्यासाठी आपण 1 चमचा ते 2 चमचा तूप घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट कांद्याच्या मदतीने आपण सर्व बाजूनी हे तूप पसरवून घ्यायचं आहे, त्याला ते रगडून घ्यायचं आहे, म्हणजे हा तवा नॉनस्टिक सारखा होईल आणि याला काहीही चिटकणार नाही। तुम्ही असंच जर वापरायला गेलात तर हा तवा नक्कीच याला आपण टाकलेली पोळी, भाकरी चिटकू शकते। तर पहिल्यांदा आपण हा तवा वापरणार आहोत, तर त्यासाठी थोडंसं हळदी कुंकू लावून आपण एक दिवा लावून घेणार आहोत, कारण की नवीन भांडं वापरायचं म्हणलं की आपण त्याच्या अगोदर पूजा करून घेतो आणि त्यानंतरच ते वापरतो, त्यासाठी इथे मी पूजा करून घेतलेली आहे। तर आता हा तवा आपण गॅसवरती गरम करायला ठेवलाय। तर गॅस खूप मोठा केलेला नाही, तर मी तुम्हाला पहिल्यांदा एक चपाती भाजून दाखवते। तर बघा चपाती टाकल्यानंतर खाली अजिबात चिटकली नाही। तर तुम्ही हवं तर पहिल्यांदा देखील थोडंसं तेल ह्या तव्यावरती टाकून त्यावरती चपाती टाकू शकता। तर बघा छान ही चपाती
भाजलेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या तव्यावरती चपात्या करू शकता। तर म्हणाल तुम्ही की हा तवा जास्त काळा पडतो, तर मातीचा तवा हा लगेच काळा पडतो, तर काही हरकत नाही, मातीची भांडी ही काळीच पडतात। पुन्हा थोडंसं तेल सोडून आपण दुसरी चपाती टाकणार आहोत। तर पहिल्यांदा तवा वापरतोय त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल टाकून ही चपाती टाकायची आहे, म्हणजे पहिल्यांदा चिटकणार नाही। तुम्ही 2-4 दिवस यूज केला तर त्यानंतर याला चपात्या कोणत्याही प्रकारच्या चिटकणार नाहीत। तर त्यासाठी पहिल्यांदा वापरताना थोडंसं आपण तेल टाकून यावरती चपाती तुम्ही करू शकता। तर बघा छान चपात्या भाजल्या जात आहेत। तर जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही, मध्यम गॅसवर तुम्ही हा तवा ठेवा, कारण की जास्त मोठा गॅस तुम्ही ठेवला, जास्त गरम हा तवा केला तर कदाचित मातीच्या भांड्याला तडा जाऊ शकतो। परंतु तुम्ही जर चपाती जर भाजतच नसेल तर मोठ्या गॅसवर करू शकता। फक्त अधूनमधून गॅसची फ्लेम कमी करायची, म्हणजे एकसारखा हा तवा मोठ्या गॅसवर खूप जास्त वेळ आपल्याला ठेवायचं नाही। अधूनमधून गॅसची फ्लेम कमी करून त्यानंतर तुम्ही ह्यावरती चपाती किंवा इतर पदार्थ देखील करू शकता। तर मातीची भांडी खूप आरोग्यदायी असतात, फक्त आपल्याला त्याबद्दलची जास्तीची माहिती नसते। तर तुम्ही जर असा तवा आणलेला असेल तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही तो वापरून बघा, खूप छान त्यामध्ये चपात्या होतात। यामध्ये डोसा देखील आपण करू शकतो। तर डोसा हा प्रत्येक तव्यामध्ये लगेच येत नाही, त्यासाठी कांद्याने पुन्हा एकदा आपण तूप लावून घेतलेलं आहे, त्यानंतर त्यावरती डोसा पसरवलेला आहे। परंतु बघा पहिल्यांदाच आपण वापरतोय त्यासाठी डोसा यावरती इतका छान येत नाही। तर तुम्ही फक्त कित्येक वेळा जर चपात्या केल्या तर चपात्या करून करून हा तवा हाताखाली येऊ शकतो आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये डोसा केला तर तो नक्कीच चांगला येईल। तर हा तवा प्रत्येक वेळी साफ कसा करायचा, तर प्रत्येक वेळी साफ करत असताना तुम्ही लिंबवाने आणि मिठाने किंवा नारळाच्या केसराने देखील साफ करू शकता। प्रत्येक वेळेस हा तवा उन्हामध्ये सुकवायची गरज नाही, तुम्ही साफ करून घरामध्येच हा तवा सुकवू शकता आणि पुन्हा त्याचा वापर करू शकता। या तव्यामध्ये इतर पदार्थ देखील तुम्ही करून पाहू शकता।